गॅस संपल्यानंतर तातडीने घरपोच गॅस पुरवठा हवा. रेशन कार्डवर दरमहा 5 लिटर रॉकेल द्यावे. गॅस सिलेंडर 500 रुपयात उपलब्ध करून द्यावा. गोडे तेल, तूर डाळ, साखर, ज्वारी आणि हरभरा डाळ या 5 जीवनावश्यक वस्तू रेशनवर द्याव्यात. वाढती महागाई तातडीने कमी करावी. प्राधान्य कुटुंब रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपये करावी. मिशन सुधार मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन कार्ड रद्द करू नयेत या प्रमुख मागण्या रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी केलं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी विजय राठोड यांना सादर करण्यात आलं आहे. सरकार प्रगती करतं असं सांगितलं, मात्र गॅसवरून चुलीकडे या सरकारचा प्रवास सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा समितीचे अध्यक्ष विजय देवणे यांनी दिलाय. सामान्य रत्नागिरी 24 तांदूळ सुद्धा 60 रुपयाच्या जवळपास केलेला आहे. गोडे तेल त्याचा भावच सांगता येत नाही आणि युद्धजन परिस्थितीमध्ये या सरकारनं गॅसची व्यवस्था करायला पाहिजे होती. हे सरकार सांगतंय की आम्ही प्रगती करतो म्हणून, पण हे प्रगती नाही तर गॅस पासून चुलीकडे हा देश निघालेला आहे. लोकांना गॅसचं सिलेंडर मिळत नाही. जे लोकांना 5 लिटर रॉकेल मिळत होतं, हे काळा बाजार होतो म्हणून यांनी रॉकेल बंद केलं. आज अनेकांच्या घरीमध्ये चुलीमध्ये रॉकेल मिळत नाहीये. हॉटेलमधले भाव जर आपण बघितला तर जवळजवळ 50 रुपयाचा वडा हा 100-125 रुपयेपर्यंत गेलेला आहे मुंबईमध्ये. या सर्व भागाच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. रॉकेलवर गॅस रेशनवर 5 लिटर रॉकेल मिळालं पाहिजे. गहू तांदूळ सोडून या ठिकाणी हरभरा डाळ, ज्वारी, साखर, एशेल तेल या 5 जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर रेशन कार्डची मर्यादा ही सर्वसामान्यपणे 2 लाख केली पाहिजे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34,000 रेशन कार्ड जे बंद होणार आहेत ते सरकारनं बंद करू नये अशा प्रकारचे मागणं आहे. महायुतीचं सरकार राजकारण करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाग व्हावी आणि सामान्य गोरगरिबांच्या घरामध्ये अन्नधान्य द्यावं. एक मूठभर धान्यासाठी ही चळवळ आहे. हे आमचं पहिलं आंदोलन आहे. यानंतरची जी आंदोलन असतील ते हल्लाबोल आंदोलन असतील. या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला महागाई वाढली त्यावेळेला लोकांनी बाजारपेठा लुटल्या. जर काय महागाई कमी झाली नाही तर आमच्या सगळ्या आया बहिणी रस्त्यावर येतील आणि बाजारपेठा लुटतील आणि याला सरकार जबाबदार असेल. यावेळी राजेश मंडलिक, श्रीपती पाटील, आनंदा लादे, संदीप लाटकर, पांडुरंग सुभेदार यांच्यासह रेशनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.